माझी खबरे सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। शेवगावमध्ये राजकीय भूकंप, आहुजांचा निर्णय, निवडणुकीचं समीकरण बदलणार? शेवगावमधील भाजपातील तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांना आज निर्णायक कलाटणी मिळाली आहे। वरिष्ठ भाजप नेते अशोक आहुजा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट घोषणा केली, मी शेवटच्या श्वासापर्यंत भाजपातच राहणार। अलीकडच्या काही दिवसांत त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत अनेक चर्चांना वेग आला होता, मात्र आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व तर्कवितर्कांना विराम दिला। आहुजा म्हणाले, माझी निष्ठा विचारांशी आहे। भाजपाने मला जिल्हा परिषदेतून नगरसेवक पदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या दिल्या, पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही। या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। पक्षातील काही नेत्यांशी असलेले मतभेदही आता संपुष्टात येतील असा अंदाज वर्तवला जात आहे। पत्रकार परिषदेला माजी सभापती संजय फडके, माजी सरपंच सतीश पाटील लांडे, तालुका अध्यक्ष महेश फलके, शहराध्यक्ष राहुल बंब यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवगाव नगर परिषद निवडणूक जवळ आली असून आगामी राजकीय घडामोडींवर आहुजांच्या भूमिकेचा मोठा प्रभाव पडणार आहे। खरं म्हणजे आत्ताच आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोक शेडावले यांनी जो निर्णय घेतला, आमच्या सर्व नगरसेवक अध्यक्ष यांच्या दृष्टीने खूप चांगला आहे आणि अशोक शेठ सुद्धा यांचा अनुभव या नगरपालिकेकरता जरूर येणार आहे। त्यामुळं मी त्यांचं या मनापासून खरं म्हणजे आम्हाला त्यांनी स्वीकारलं, हे महत्वाचं आहे। एकत्रित काम करत असताना अशोक शेठ आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो, पण जेव्हा एखाद्या याच्या घरात म्हणजे ग्रामपंचायतमध्ये असताना आम्ही बरोबरच होतो किंवा काम करत असताना कधीही मतभेद झाले नाही। त्यामुळं अशोक शेठ सारखा एक खंदा समर्थक आपल्या मोनिकाताई राजाळे यांच्या विश्वासावर आपण सर्वजण अशोक शेठ यांना भविष्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन लाभल। त्यामुळं नगराध्यक्षाची निवडणूक असेल किंवा नगरसेवकाची असेल, आम्ही सर्वजण ताकदीने लढू आणि भविष्यामध्ये अशोक शेठ बरोबर आम्ही कायम बरोबर राहू। नेते भारतीय जनता पार्टीचे एक विश्वासू खंदे समर्थक आदरणीय अशोक शेठ आहुजा यांनी जी भूमिका मांडली, त्या भूमिकेचं सर्व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सदस्यांनी आनंदाने स्वागत केलेलं आहे। आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि सर्व इतर 24 उमेदवार आमच्या नेत्या आदरणीय मोनिकाताई राजाळे व ज्येष्ठ नेते अशोक शेठ आहुजा यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही या निवडणुकीचा सर्व प्रचार यंत्रणा राबवणार आहोत। आणि आम्हाला विश्वास आहे की अशोक शेठ आहुजा यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे किंवा त्यांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आम्हाला निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळेल। शेवगाव शहर नगर परिषदच्या निवडणुकीच्या मध्ये जो भारतीय जनता पार्टीमध्ये संभ्रम निर्माण झाला, भारतीय जनता पार्टीने मला वार्ड क्रमांक 11 मधून उमेदवारी जाहीर केली होती, परंतु आम्ही 5-6 जण जे आमचा दुसरा ग्रुप होता त्याच्यामध्ये सर्वांना उमेदवारी मिळाली पाहिजे नव्हती। अनेक प्रयत्न करून आमचे प्रभारी असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, सर्वांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी आमच्या ग्रुपमध्ये 1-2 जणांना उमेदवारी मिळाली नाही। उमेदवारी मिळालेपर्यंत प्रयत्न करणं हे सगळ्याचं कार्यकर्त्याचं काम असतं, परंतु आमचं जे ठरलं होतं आणि माझ्या 1-2 जणांना उमेदवारी भेटली नाही, म्हणून मी सुद्धा उमेदवारी पक्षाला नाकारली। मला पक्षाने श्रेष्ठीने उमेदवारी जाहीर केली होती आणि मी जर उमेदवारी एकट्याने घेतली असती तर मी माझ्या जवळच्या कार्यकर्त्याला, मित्राला फसिलं असं संदेश गेला असता, म्हणून मी त्या उमेदवारीचा नगरसेवक पदाचा मी त्याग केला। कारण पद हे 5 वर्ष असतं। आता आमचं राहिलेलं आयुष्य आपण अजून 5-25 वर्ष आयुष्य आपण जगू शकतो, म्हणून ते आपल्याला फसवण्याचा ठपका लागू नये म्हणून मी ती उमेदवारी नाकारली। आणि त्यामुळं मला दुसऱ्या पक्षात जायचं नव्हतं। मला शिवसेनेनी सुद्धा सांगितलं, त्यांनी सुद्धा मला एबी फॉर्म दिलता, त्यांनी सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला, पण मी भाजप सोडायचं नाही असा मी निर्णय घेतला होता। उमेदवारी भेटली नाही म्हणून पक्ष सोडायचा हे चुकीचं आहे।
कारण मला भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अनेक पद मला काम करण्याची संधी पक्षाने दिल्या आहेत. फक्त आपल्याला ठपका लागू नये फसिलाचा, म्हणून मी ती उमेदवारी नाकारली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवारी नाही भेटली त्याचं मला 1% दुःख नाही, परंतु मी कोणाला फसिलं नाही याचं मला 100% माझ्या मनाला समाधान आहे. झालेलो कार्यकर्ता आहेत, त्यामुळं भारतीय जनता पार्टी आम्ही सोडणार नाही. शेवटपर्यंत मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व आमचे 24 उमेदवार हे अतिशय चांगले उमेदवार पक्षाने दिले आहेत. आम्ही सगळे कार्यकर्ते तन मन धनाने ताकदीने, पक्ष सुद्धा पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे. जनसामान्यांचा आवाज, ताजी खबरे, सुपरफास्ट न्यूज. आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.